हॅलो. काल ना ज्यांनी ज्यांनी माझा लॉंग किंवा शॉर्ट व्हिडिओ पाहिला त्यांना माहित असेल की मी काल तुळशीबागेत फिरायला गेले होते आणि तिथे मी बरीचशी शॉपिंग केली आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू आणि मला वेगळा व्लॉगही बनवायचा होता. खूप जण विचारतात की तू फक्त काय ऍक्टिंगच करत असते, दुसरं काही करत नाही का? तर नाही, माझी लाईफ सुद्धा काहीतरी आहे आणि आज तेच मी तुम्हाला दाखवते. मी आज तुळशीबागेतून बऱ्याचशा गोष्टी घेतल्यात. मिशोचा हॉल पण करायचा, त्यामुळे मिशो माझ्या तोंडात सतत येत आहे. तर सुरुवात करूयात आपल्या छान छान कुर्तीज पासून. ह्या आहेत कुर्तीज, ज्या तुळशीबागेतून घेतल्यात मी. स्ट्रीट शॉपिंग करायला मला खूप आवडते. इनफॅक्ट मला शॉपिंग करायलाच खूप आवडते. त्यातली सगळ्यात पहिली कुर्ती आहे ही, ब्लू कलर आणि असे व्हाईट वॉश केल्या टाईप असं काहीतरी आहे त्याच्यावरती. मिक्स कलरची आहे, शेडेड कुर्ती म्हणता येईल. लखनवी काम आहे हिच्यावरती आणि ही शॉर्ट कुर्ती आहे बरं का. तर दुसरी कुर्ती आहे ही चिंतामणी कलरची कुर्ती. बघितला, नेकला खूप सुंदर डिझाईन आहे. हा चिंतामणी कलर आता लाईट्समुळे वेगळा दिसत असेल, पण हा चिंतामणी कलर आहे, ज्याला खूप छान रेड आणि ब्लॅकचं डिटेलिंग आहे. मरून कलर आहे आणि ब्लॅकचं डिटेलिंग आहे. ही शॉर्ट कुर्ती आहे, पण घातल्यानंतर जीन्सवर घालू शकता, डेली यूजला यूज करू शकता, पलाझोवर घालू शकता, ऑफिस वेअरसाठी आता पावसाळ्यात घालू शकता आणि खरंच खूप सुंदर आहे. त्यानंतर ही एक कुर्ती आहे जी मला खूप पर्सनली आवडलेली आहे. ही पण शॉर्टच आहे आणि ह्याला असं छान डिटेलिंग आहे. त्यानंतर हे बघा, फिनिशिंग पण याला इतकं सुंदर आहे आणि ही कुर्ती पण शॉर्टच आहे. मी या किमती सांगते. 500ला 3 कुर्तीज. म्हणजे तुळशीबागेत गणपती मंदिराच्या शेजारी जे शॉप्स लागतात तिथून मी हे घेतले. त्यानंतर मी परत एकदा एक छान व्हाईट नाही म्हणता येणार, असा क्रीम कलर आहे, ऑफ व्हाईट कलर आहे आणि त्याच्यावर छान ग्रीन आणि येल्लो कलरचे असे पॅचवर्क केलेलं आहे. पेंटिंग की काय मला माहित नाही एवढं कपड्यांमधलं, पण मला खूप आवडलं. ह्याला सुद्धा असे छान नेकला डिझाईन आहे, ते बघा असे डिझाईन दिलेले आहेत आणि ते इतकं छान दिसतंय. ती पण शॉर्टच आहे. जीन्स प्लाझो त्याच्यावरती तुम्ही घालू शकता, ऑफिस वेअरसाठी घालू शकता आणि हे सुद्धा 250ला 3 होते. त्यातले मी 500ला 3 होते, त्यातले मी घेतलेले आहेत. अशा मी जवळपास 5 कुर्त्या घेतल्या. त्यातली एक ब्लॅक कलरची मी घेतली आहे, तीही खूप छान आहे. लखनवी वर्कच्या कुर्त्या आहेत, त्याही खूप छान आहेत. आणि असं नाही की मी हे पहिल्यांदा घेतलंय मग तुळशीबागेतलं घेतलंय, टिकेल की नाही. पण खरं सांगू, तुळशीबागेमध्ये तुम्ही कुठे घेताय, काय घेताय, कसं घेताय, कुठलं शॉप निवडताय यावरही डिपेंड आहे. जी कुर्ती 200-150ला भेटते तीच कुर्ती 300-400ला आवडतात. सगळ्यात आवडता विषय म्हणजे माझ्या इयरिंग्स. मला ऑक्साईड ज्वेलरी खूप आवडते आणि तिथे ठिकठिकाणी 100ला 3 अशा ज्वेलरी लागलेल्या असतात किंवा तुमच्या घेण्यावरती डिपेंड असतं. मला ऑफलाईन शॉपिंग करायला जास्त आवडते. ऑनलाईनही मी बरंचसं काही काही घेते आणि त्यातलीच एक आहे 100ला 3चा एक स्टॉल लागला होता, तिथून मी हे ऑक्साइडेड ज्वेलरी घेतली, ज्याचा असा हा ब्ल्यू कलर आहे, सी ब्लू कलर आहे, ब्ल्यू डार्क नाहीये. आणि त्याची डिटेल बघा तुम्ही, खूप सुंदर, खूप छान आहेत डिझाईन. आणि हा वाईन कलर घेतलाय, यामध्ये सगळे कलर तुम्हाला जसे हवेत तसे कलर आहेत. आणि ही जी डिझाईन आहे मला आवडलेली ही आहे. हत्ती आहेत त्याच्यावरती आणि त्या हत्तींवरती छोटे असे डिझाईन केलेली आहे आणि खाली लटकन घुंगरू आहे. आणि परत आपण साडी घालतो आणि त्याच्यावर आपल्याला मिनिमल ज्वेलरी आवडते, तर मिनिमल ज्वेलरी तिथे 100 रुपये पर सेट पासून चालू आहे. आणि हो, अनबिलिव्हेबल, हा 100 रुपयाचा सेट आहे जो मॅट गोल्डमध्ये आहे आणि अजिबात भंगार क्वालिटी, भंगार गोष्टी असं काही नाही आहे. खूप 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 सुंदर आहे. घातल्यानंतर, ज्यांना साडी नेसल्यानंतर खूप थोडीशी ज्वेलरी आवडते किंवा तुम्हाला इंडियन लुक करायचा आहे, आता आषाढी वारी आली आहे, मग त्याच्यासाठी बरेच जण लुक करत असतात. तुमच्या छोट्या छोट्या मुलींसाठी तुम्हाला लुक तयार करायचे, तर त्यांच्यासाठी ही ज्वेलरी अगदी बेस्ट आहे. हे बघ, आणि त्याच्यावरतीच कानातले पण आहेत. काय वाईट आहे, शॉर्ट नाहीये, कुठे काही खराब नाहीये, खूप सुंदर. आणि त्याच्यावरचेच हे कानातले आहेत, तेही खरंच खूप सुंदर आलेत. कानातले सुद्धा खूप छान आलेत. सगळ्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट मी घेतलीये ती म्हणजे हेअर ॲक्सेसरीज.
यात 12 पीस येतात. 100 रुपयांचीच आहे. गणपती मंदिर जे आहे तुळशी मार्केटमधलं मेन, त्याच्या शेजारचा हा स्टॉल आहे, त्याच्यावरतीच मला हे भेटलेलं आहे. याला ना तुम्ही बघू शकता, हे जवळून काढायला असे स्टिकर आहेत, ह्याला स्टिक. आणि ह्याला सुद्धा असं काहीतरी खडबडीत आहे जे इझिली तुमच्या केसांमध्ये अडकेल. याला पिनची गरज नाहीये, याला कुठल्या ग्लूची गरज नाही, याला कुठल्या गमची गरज नाहीये. तर हे ना असं वर्क करतं असं, म्हणजे तुम्ही कुठेही चिपकवू शकता याला तुमच्या केसांमध्ये. तुमची छोटी मुलगी आहे, तुम्हाला आवडतंय या गोष्टी लावायला, तर तुम्ही हे करू शकता. आणि ते इतकं सुंदर दिसतं. छान आंबाडा वगैरे घातलाय, वेस्टर्न वेअर घातलंय तुम्ही. आणि आता काय हेअरस्टाईलमध्ये मी पूर्ण फिकं फिकं दिसतंय, तर तुम्ही असं लावू शकता. बघा. आणि याच्यामध्ये ना अशी एकच डिझाईन नाहीये, मला ते असे छोटे छोटे हवं अशी. तर मी हे आता असं लावून दाखवते. अवॉइड माय टकला. आणि हे असं इतकं छान वाटतंय हे. आता ज्यांचं पार्लर झालंय, ज्यांना हेअरस्टाईल जमतात, ज्यांना मेकअप जमतो, त्यांना हे जमू शकतं. आणि अगदी नॉर्मल जे काहीच मेकअप येत नाही, लांब वेणी घातली आहे आणि त्याच्यामध्ये हे बीड्स लावलेत, इतके सुरेख वाटणार आहेत ना. आपण काय घेतोय आणि आपण काय करतोय त्याच्यावरती फॅशन ठरलेली आहे. आपण करू ती फॅशन असं म्हटलं जातं. त्यातला हा प्रकार आहे. मिशोवरून मी आता जो सेल लागला होता त्याच्यावरून सुद्धा मी बरेचसे होम प्रोडक्ट्स घेतलेले आहेत. तर त्याचाही मी लवकरच व्हिडिओ करेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मला लाईक नक्की करा. आता तुम्ही म्हणाल की ही तर ॲक्टिंग करत असते आणि मग बाकीचे कशाला लफडे लावलेत, तर असं काही नाही. मला खरंच हे शेअर करावं असं वाटलं, कारण बऱ्याचशा गृहिणी मला जॉईन आहेत. तर मी सुरुवात करतेय, मी आताशी काही गोष्टी शिकतेय. चला भेटूयात परत एकदा नवीन व्लॉगमध्ये, नवीन हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि माझ्या ॲक्टिंग तुम्हाला कशा वाटतात तेही सांगा. मी रिलेटेबल रील्स बनवतात. माझा काय असं पर्सनल सासूवर, सासऱ्यांवर, बहिणीवर, भावावर, आईवर कोणावरही राग नाही आहे. जे रिलेटेबल आहे, जे वुमन्सच्या लाईफमध्ये घडतंय, मी त्याबद्दल ब्लॉग बनवत आहे. तर त्याबद्दल कोणाला काही राग येत असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि माझा एक व्हिडिओ आहे सिस्टरचा, तर तो 1.5 मिलियनवरती गेलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी कोणाला आवडल्या, कोणाला नाही आवडल्या, असं काही माझा राग नाही आहे कोणावरती. तरीही मी म्हणेन की एका छोट्याशा क्रिएटरला पुढे जाण्याची नक्कीच संधी द्या आणि खूप छान सपोर्ट करत राहा. चलो बाय.